विशाळगडावरील अतिक्रमणं काढण्यात यावीत या मागणीसाठी 14 जुलैला माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी विशाळगड मुक्ती आंदोलनाची हाक दिली। या आंदोलनात कोल्हापूरसह राज्यभरातील शिवभक्त सहभागी झाले होते। दरम्यान संभाजीराजे छत्रपती प्रत्यक्ष विशाळगड परिसरात पोहोचण्या अगोदरच आंदोलकांनी गजापूरमध्ये तोडफोड जाळपोळ सुरू केली। यामध्ये गजापूरमधील निष्पाप कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या दंगलीच्या ठिकाणी जाऊन शांतीसाठी स्त्री संघर्ष समितीच्या सदस्यांनी पाहणी करून सत्यशोधन अहवाल तयार केलाय। हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार असल्याचं डॉक्टर मेघा पानसरे यांनी सांगितलं। या सत्यशोधन अहवालासंदर्भात समितीच्या सदस्या माजी नगरसेविका भारती पोवार, डॉक्टर मेघा पानसरे आणि रेहाना मुरसल यांनी माहिती दिली। यावेळी डॉक्टर मेघा पानसरे यांनी या दंगलीला सरकारचं पाठबळ होतं असा गंभीर आरोप केला। कोल्हापुरातील शांतीसाठी स्त्री संघर्ष या मंचाच्या वतीने आम्ही अलीकडेच विशाळगड आणि गजापूरमध्ये जी हिंसा झाली त्याचा एक अभ्यास केला। तिथल्या लोकांना भेटलो, विशेषतः तिथल्या महिलांना भेटलो आणि आमचा एक निष्कर्ष आम्ही काढलेला आहे। तो असा आहे की कोल्हापूर हे एक राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराची नगरी आहे आणि त्या शहरामधली ही जी सर्व धार्मिक समुदायांमधली सांस्कृतिक प्रेमाची वीण आहे ती उसवण्याचा जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रयत्न केला जातोय आणि ही जी हिंसा आहे ती हिंसा पूर्वनियोजित घडवून आणलेली अशी आहे आणि त्याला शासन, प्रशासन, पोलीस या सगळ्यांनी मदत केलेली आहे असा आमचा आरोप आहे। यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार यांनी विशाळगड दंगल राजकीय हेतूनं प्रेरित होती असं सांगत खासदार धनंजय महाडिकांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडील शिवभक्तांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर टीका केली। त्यांनी शिवभक्त कधीच अशा प्रकारची दंगल घडवू शकत नाहीत असं सांगितलं। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री दोघेही या दंगलग्रस्त भागाला पाहणी करायला गेले होते। त्यांनी पाहणीचा निष्कर्ष त्यांच्या सरकारला दिला का आणि सरकारची यातली भूमिका काय आहे? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, आत्ताचे राज्यसभेचे खासदार जे आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना एक निवेदन दिलं आणि आत्ता जे शिवभक्त तरुण आहेत त्यांना या कुठल्याही कारवाईला सामोरं जायला लागू नये अशी विनंती केली आणि या अतिशय सामंजस्य असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हो म्हणून सांगितलेलं आहे। याचा मला या ठिकाणी निषेध करायचा आहे। यावेळी बोलताना रेहाना मुरसल यांनी या दंगली दरम्यान विशाळगड आणि गजापूरमधील महिला आणि लहान मुलांना टार्गेट करण्यात आल्यामुळे महिला आणि लहान मुलांच्या मनावर जो परिणाम झाला त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत राज्य महिला आयोग याची दखल घेणार का अशी विचारणा देखील केली आहे। या पत्रकार बैठकीला सरलाताई पाटील, अनुजा शिपूरकर, भारती पाटील, अनुप्रिया कदम, अनुराधा मेहता, मल्लिका शेख, सुनीता जाधव, सुवर्णा तळेकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध महिला संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या।